नमस्कार मंडळी, माझे स्वामी माऊली वर्ल्ड या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आता चैत्र नवरात्र सुरू आहे आणि या पवित्र काळात तुम्ही कुलदेवतेची ओटी भरता का? जर नाही तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर ही चैत्र नवरात्र 19 मार्च म्हणजेच गुढीपाडव्यापासून सुरू झाली आहे. तर त्याची समाप्ती ही येत्या शुक्रवारी म्हणजे 27 मार्चला होणार आहे. नवरात्रीच्या 9 दिवसात देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. वर्षभरात एकूण 4 नवरात्री असतात. त्यातील 2 ह्या गुप्त नवरात्री असतात आणि 2 नवरात्री आपण प्रत्यक्षात साजऱ्या करतो. त्यातील एक नवरात्र शारदीय नवरात्र आणि दुसरी चैत्र नवरात्र. तर ह्या नवरात्रीत देवीची विविध प्रकारे पूजा सेवा केली जाते. काही भागात या 9 दिवसात गायत्री मंत्राचा पाठ करण्याची पद्धत आहे. तसेच देवीची ओटी भरण्याची पद्धत आहे. ओटी भरणे म्हणजे काय? तर सुती, रेशमी साडी, खण, नारळ आणि तांदूळ यांसारख्या सौभाग्यसूचक वस्तू आदिशक्ती स्वरूपी देवीच्या चरणी अर्पण करून तिची पूजा करणे होय. हा एक प्राचीन संस्कार असून नवरात्र, पौर्णिमा किंवा शुभ प्रसंगी देवीला सौभाग्यवती स्त्रीप्रमाणे मान देऊन तिची कृपा व आशीर्वाद मिळवण्यासाठी हा विधी केला जातो. हा विधी केल्याने घरात सुख समृद्धी येते, अडचणी दूर होतात आणि देवीची कृपा कायम राहते. आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कुलदेवतेची ओटी कशी भरायची ते स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ओटी ही खण नारळाने भरायची असते. नारळ घेताना ज्या नारळामध्ये पाणी आहे असा नारळ घ्यायचा आहे. शक्य असल्यास तुम्ही 6 वारी किंवा 9 वारी साडीनेही ओटी भरू शकता. साडी शक्यतो सुती किंवा रेशमी असावी, कारण देवीकडून येणाऱ्या ज्या सात्विक लहरी असतात त्या धरून ठेवण्याची क्षमता ही इतर धाग्यांच्या तुलनेत सुती किंवा रेशमी धाग्यात जास्त असते. आता ओटी भरण्यासाठी एक मोठे ताट किंवा परात घ्यायची आहे. त्यात साडी किंवा ब्लाऊज पीस नाहीतर खण यापैकी काहीही तुम्ही घेऊ शकता. तर ती साडी किंवा खण त्या ताटात ठेवायचं आहे. त्यावर थोडे तांदूळ किंवा गहू ठेवायचे आहे. त्या तांदळावर किंवा गव्हावर एक नारळ ठेवायचा आहे. नारळाची शेंडी ही देवीकडे असावी. यासोबतच तुम्हाला एक हळकुंड, एक सुपारी, एक बदाम, एक खारीक व 1 रुपयाचे नाणे हे सुद्धा ठेवायचे आहे. तसेच एक तांबूळ ठेवायचा आहे आणि जे 16 शृंगाराचे साहित्य असते ते घ्यायचे आहे. जर तुम्हाला 16 शृंगाराचे साहित्य मिळाले नाही किंवा घेणे शक्य झाले नाही तर सौभाग्य शृंगारातल्या 5 वस्तू तुम्ही ठेवू शकता. जसे की टिकली, कुंकू, मेहंदी, बांगड्या अशा वस्तू त्या साडीवर किंवा खणावर ठेवायच्या आहेत. त्यासोबतच एक गजरा किंवा वेणी ठेवायची आहे. आणि शक्यतो प्लास्टिकचे ताट घेऊ नका. तर आता सर्वप्रथम स्वतःला हळद कुंकू लावून घ्या, दिवा प्रज्वलित करून घ्या. त्यानंतर देवीचा फोटो किंवा मूर्तीला हळद कुंकू लावा. त्यानंतर ताटातील नारळाला हळद कुंकू लावून घ्या. त्यानंतर ते ताट आपल्या छातीजवळ धरायचं आहे आणि मनापासून प्रार्थना करा. हे देवी माते, माझ्या घरावर तुमची कृपादृष्टी राहू दे, घरात सुख समृद्धी नांदू दे आणि मी ही जी ओटी भरत आहे त्याचा स्वीकार कर, अशी प्रार्थना करा. त्यानंतर ही ओटी आपण देवीच्या पुढे ठेवून जसे आपण एखाद्या स्त्रीची ओटी भरतो त्याप्रमाणे ताटातच ओटी मांडून ठेवायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ही ओटी पॅक करून ठेवू शकता. आणि जेव्हा तुम्ही कुलदेवीच्या मूळस्थानी जाल तेव्हा तुम्ही तेथे ती अर्पण करू शकता किंवा एखाद्या सुवासिनीची ओटीही भरू शकता. ते शक्य नसल्यास तुम्ही स्वतः त्या वस्तू वापरल्या तरी हरकत नाही. तुमच्या घरी जर सुवेळ सुतक असेल तर तुम्हाला ओटी भरता येणार नाही. जर मासिक धर्म असेल तर घरातील कुमार एका मुलीने ओटी भरली तरीही चालेल. देवीची ओटी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही भरू शकता. ओटी नेहमी श्रद्धेने आणि मनापासून भरावी. तर ही माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. अशाच धार्मिक आणि उपयोगी व्हिडिओसाठी आमच्या चॅनल सोबत राहा. धन्यवाद.